आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. मी एक शुभाकुवंशी महाराज दशरथपुत्र राम, माझी भार्या आणि माझ्या अनुजसहित आपल्याला प्रणाम करतो. आज किती भाग्यशाली दिवस आहे. आपल्याला भेटून जसे मला माझे पिता पुन्हा भेटले. आता मी स्वतःला परत सनाथ आणि सुरक्षित अनुभव करत आहे. वत्सराम, तू माझ्या स्वर्गवासी मित्राचं दशरथाचं नाव घेऊन मला हर्षभरित केलं आहेस. रावणाच्या तावडीतून तुला कोणी नाही वाचवू शकत. रावणा, तू तर स्वतःला मोठा वीर आणि पराक्रमी म्हणवतोस. एका असहाय स्त्रीला अशा प्रकारे चोरासारखं पळवून नेण्याचं कृत्य तुला शोभा देत नाही. सीता माझ्या सुनेसारखी आहे. मी माझे प्राणत्याग करून सुद्धा तिचे रक्षण करीन. पापी रावण आपल्या विमानातून बसवून आकाश मार्गाने घेऊन गेलाय. राम, आकाश मार्गानं दादा, नदीच्या पाण्याचा आवाज ऐकू येतोय. असं वाटतंय गोदावरी जवळ आलोय. हो लक्ष्मणा, इथेच पंचवटी असेल. ते पहा, काय आहे ते? खूप मोठं गिधाड असावं, जसा गिधाडांचा राजा असावा. इतकं मोठं गिधाडनं आजपर्यंत बघितलं ना ऐकलं. मला तर वाटतं कोणी मायावी राक्षस आहे. दादा, मला आज्ञा करा. मी माझ्या एकाच बाणात याला यमलोकाला पाठवतो. जरा धीर धर लक्ष्मणा. तुला चित्रकूटावरची भविष्यवाणी आठवत नाही? जोपर्यंत शत्रू किंवा मित्राची पूर्ण खात्री होत नाही, तोपर्यंत केवळ अशंकेने प्रेरित होऊन कोणावरही वार करू नये, नाहीतर मागून पश्चाताप करावा लागेल. मी एक शुभाकुवंशी महाराज दशरथपुत्र राम, माझी भार्या आणि माझ्या अनुजसहित आपल्याला प्रणाम करतो. हे महापक्षी, मी आपला परिचय जाणण्याच्या इच्छेने आपल्या समोर आलो आहे. आपण कोण आहात आणि कोणत्या चांगल्या कुळात आपण जन्म घेतला आहे, हे जर तुम्हाला योग्य वाटलं तर आम्हाला सांगण्याची कृपा करा. वत्सराम, तू माझ्या स्वर्गवासी मित्राचं दशरथाचं नाव घेऊन मला हर्षभरित केलं आहेस. महापराक्रमी महाराज दशरथांशी माझी मैत्री देवासुर संग्रामांच्या वेळेस झाली होती, जेव्हा त्यांनी संभ्राशिवाचा संहार केला होता. त्या दिवशी त्यांनी मला जवळ घेऊन असं म्हटलं होतं की जटायू, तू मला माझ्या प्राणाइतकाच प्रिय आहेस. तू त्यांचा पुत्र आहेस, तसाच माझाही पुत्र आहेस. रघुनंदन, महर्षी कश्यपांना 2 पुत्र झाले होते, गरुड आणि अरुण. गरुड श्री विष्णूंच्या सेवेमध्ये गेला आणि अरुण सूर्यदेवांच्या सेवेत लीन झाला. मी त्याच अरुणचा पुत्र आहे. आम्ही दोघं भाऊ आहोत. माझे मोठे भाऊ संपत्ती गिधाडांचे राजा आहेत. माझं नाव जटायू आहे. तुम्ही लोक पंचवटीत पर्णकुटी बांधून राहा. मी त्याच्या जवळपासच एखाद्या प्रहरीसारखा राहून तुमची रक्षा करत राहीन. पक्षीराज, आज किती भाग्यशाली दिवस आहे.
आपल्याला भेटून जसे मला माझे पिता पुन्हा भेटले, आता मी स्वतःला परत सनाथ आणि सुरक्षित अनुभव करत आहे. लक्ष्मणा, इथेच आपली पर्णकुटी बनव. हो वत्सा, तिथे नदीच्या किनारी ते स्थान सर्वात उत्तम आहे. रावणाच्या तावडीतून तुला कोणी नाही वाचवू शकत. घाबरू नको सीते, येतोय मी. थांब थांब रावणा, थांब. सीते, सीते, मी येतोय सीते. या पापी रावणापासून माझी रक्षा करा. जर आपण लढू शकत नसाल तर वनात जाऊन आर्यपुत्र रघुवीर आणि लक्ष्मणाला माझा निरोप सांगा. जा, लवकर जा, माझी रक्षा करा. तू काळजी करू नकोस मुली, माझ्या जिवंतपणी हा तुला नाही घेऊन जाऊ शकत. रावणा, तू तर स्वतःला मोठा वीर आणि पराक्रमी म्हणवतोस. एका असहाय स्त्रीला अशा प्रकारे चोरासारखं पळवून नेण्याचं कृत्य तुला शोभा देत नाही. तू तिला लगेच सोडून दे. ही धार्मिक आणि पतिव्रता स्त्री आहे. तिचं बळजबरीनं अपहरण करून तुझा विनाश होईल, विनाश. म्हाताऱ्या जटायू, रावणाला शिकवायला निघालायस? जा, एखाद्या वृक्षावर बसून आराम कर. माझ्या वाटेला जाऊ नकोस. जर मला राग आला ना तर. बाप्या, मी म्हातारा अवश्य असेन, पण आज सुद्धा तुझ्यासारख्या गर्विष्ठ माणसाचा गर्व हरण करू शकतो. सीता माझ्या सुनेसारखी आहे. मी माझे प्राणत्याग करून सुद्धा तिचे रक्षण करीन. आज तू माझ्या पंखांनी मारलाच असेल. एका वृद्ध निरपराध पक्षाचा पंख छाटून तू स्वतःला वीर समजतोस. तुला लाज वाटली पाहिजे. हे काय लक्ष्मण? राम 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 जटायू, राम 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 राम
राम राम तात राम राम तात राम तात राम. तात आपली ही दशा कशी झाली? पुन्हा पाप्यानं आपल्यावर हल्ला केला आहे. तू तू आलास तू आलास राम. मी मी तुझ्या प्रतीक्षात प्राण रोखून ठेवलाय राम. मी मी तुला सीतेचा ठाव सांगू इच्छितो. सीता? सीतेचा ठाव कुठे आहे? सीता तो 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 तिला तिला घेऊन गेला. सीतेला घेऊन गेला? तुम्ही सीतेला पाहिलं? पुत्रा, मला खूप लाज वाटते की मी सीतेला त्याच्या 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 तावडीतून नाही सोडवू शकलो. तुम्ही कोणाच्या तावडीतून तिला सोडवू नाही शकला? कोण घेऊन गेलाय तिला? तिला 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 पापी रावण आपल्या विमानातून बसवून आकाश मार्गाने घेऊन गेलाय राम. आकाश मार्गानं? हो राम. हो रावण? हो हो राक्षसांचा राजा रावण तिला पळवून घेऊन गेला. ती बिचारी चारी दिशांना मदतीसाठी हाका मारत होती. मी 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 रावणाला थांबवायचा खूप प्रयत्न केला. त्याच्याशी त्याच्याशी युद्ध पण केलं, पण त्याने चंद्रहास खड्गाने माझा पंख चाटून टाकला आणि मी जमिनीवर कोसळून पडलो. तात, तो तिला कोणत्या दिशेला घेऊन गेला? दक्षिण दिशेला. दक्षिण दिशेला? त्याचा काही ठाव सांगा ना. मला 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 माहित नाही तो कुठे गेला. सीता माझी पुत्री खूप दुःखी होती. रामा, वत्सा, लवकरच तिला या संकटातून मुक्त कर. आपल्या पत्नीचं रक्षण करणं हे प्रत्येक पतीचं आद्य कर्तव्य आहे राम. तात, आपण निश्चिंत राहा. ज्या दिशेने तो पापी गेला असेल त्याला माझ्या हातून कोणीही वाचवू शकणार नाही. धरती, आकाश, पाताळ, तो जिथं कुठे दडून बसला असेल मी त्याचा अवश्य शोध लावून तिथंच त्याची चिता रचीन. आता त्याला माझ्या बाणांपासून स्वतः ब्रह्मा सुद्धा नाही वाचवू शकत. तुझा निश्चय सिद्धीस जाऊ राम. आता मी जातो माझा मित्र दशरथाकडे. मला 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 आज्ञा दे रामा. हे महात्मा, आपण माझ्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. मी तिन्ही लोकात आपला ऋणी राहीन. आपण आपल्या सुनेप्रमाणे सीतेचं रक्षण केलंय. मीही पुत्राप्रमाणे रावणाशी तुमच्या वधाचा बदला घेईन. तुझ्याकडून मला हीच आशा आहे. माझी आपल्याजवळ एक प्रार्थना आहे. जेव्हा आपण परलोकी जाऊन महाराज दशरथांना भेटाल तेव्हा पिताश्रींना सीताहरणाचे वृत्त कदापि कथन करू नका. मी आपल्याला वचन देतो की जर मी त्यांचा पुत्र राम असेन तर रावण त्याच्या संपूर्ण कुटुंबासहित शीघ्र त्यांच्या पायाशी जाऊन स्वतःच त्यांना ही कहाणी ऐकवेल. देव, तुला
तुला तुला विजयी विजयी करेल पुत्रा. लक्ष्मण, वीर जटायूप्रमाणे शरणागताचं रक्षण करणारे धर्मपरायण शूरवीर पशुपक्ष्यांच्या योनीतही भेटतात. रणभूमीत शत्रूंशी वीरतेने सामना करताना मृत्यूनंतर एका परमवीराला जी वीरगती प्राप्त होते तीच यांनाही प्राप्त होईल. हे उत्तम लोकात जातील. महाराज दशरथांप्रमाणे हे आपल्याला पूजनीय आणि पित्या समान आहेत. म्हणून तू वनात जाऊन लाकडं गोळा कर. मी एका पुत्राप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार स्वतः करीन. अजोड भक्ती भाव असा जटायु जाई निज धाम.